हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर आज आपण लॉ सीईटी साठीचे एमसीक्यूज पाहणार आहोत आणि ही एमसीक्यू सीरीज तुम्ही जर फॉलो केली तर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त वेगळे क्वेश्चन्स पाहायला मिळणार नाहीत, कारण की जे काही लॉ सीईटी साठी एमसीक्यूज विचारले जातात ते सर्व आज आपण पूर्ण करणार आहोत। तर बघूयात आपण आता की आपल्यासाठी 5 इयर्स, ठीक आहे, क्रॅश कोर्स सुरू आहे ग्लोबल ऑनलाइन मध्ये आणि 5 इयर्स साठी तुम्हाला 16 पासून नवीन बॅच सुरू होत आहे। जर बॅच घ्यायचं असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट सुद्धा करायचे आणि ते बघूयात ह्या बॅच मध्ये डेली लाईव्ह क्लासेस असतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50+ मॉक टेस्ट असतील, 2000+ एमसीक्यूज आणि ह्या कोर्सची फीस तुम्हाला 3000 असणार आहे। ओके, त्यानंतरला आपण इथे बघूयात 3 इयर्ससाठी रेकॉर्डेड लेक्चरची तुम्हाला बॅच अवेलेबल असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा डेली लाईव्ह क्लासेस असतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर असतील, अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50+ मॉक टेस्ट, 2000+ एमसीक्यूज आणि ह्याची फीस सुद्धा 3000 आहे। प्ले स्टोरला जाऊन आपलं ग्लोबल ऑनलाईन ॲप आहे तो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे। तर पहिलाच प्रश्न तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचं विचारला गेलेला आहे। तर प्रश्नामध्ये असं लिहिलं आहे की एका कोडमध्ये फिलॉसॉफी हा शब्द QIJMPTPQIZ असं लिहिले, तर तुम्हाला काय सायकोलॉजीसाठी काय लिहिलं जाणार, ठीक आहे, कोड असं सांगितले। तर आपण इथे बघू शकतो की बघा फिलॉसॉफी, या फिलॉसॉफीला काय दिले त्याने QIJMPTPQIZ। तसंच तुम्हाला काय सांगितलं सायकोलॉजी, ठीक आहे। आता इथे तुम्ही जर एक गोष्ट एकदम बघितलीत तर काय दिसतंय की पीच्या पुढे एक गेले, पी नंतर क्यू, ठीक आहे, पी एच नंतर आय नंतर जे, एल नंतर एम, ओ नंतर पी, एस नंतर टी, ओ नंतर पी, पी नंतर क्यू, एच नंतर आय आणि वाय नंतर झेड। तसंच सेम तुम्हाला इथे सुद्धा एक एक पुढे जायचे सिरीज, म्हणजे पी नंतर काय ना क्यू, एस नंतर टी, वाय नंतर झेड, सी नंतर डी, एच नंतर आय, ओ नंतर पी, त्यानंतर इथे एल आहे, एल नंतर एम, ओ नंतर पी, त्यानंतर जी आय, जी नंतर एच, वाय नंतर झेड। बघा कुठे दिसते तुम्हाला क्यू टी झेड, बघा पी एच झेड इथे दिसते बघा, क्यू टी झेड डी आय पी एम पी एच झेड, ऑप्शन नंबर डी काय येईल आपला करेक्ट वन आन्सर येणार आहे। तसंच आता पुढचा क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, पहिल्या जोडीतील संबंध पाहून दुसऱ्या जोडीत योग्य अक्षर गट, म्हणजे हा कोणत्या टॉपिकचा आहे तर ॲनालॉजी। ॲनालॉजी म्हणजे काय तर बघा ॲनालॉजी म्हणजे समजून घ्या काय तर पहिल्या गटाचा दुसऱ्या गटाशी जो काही संबंध असतो तोच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो ॲनालॉजी म्हणतो, ठीक आहे। तर आता क्वेश्चन मी इथे लिहून घेते। क्वेश्चन काय दिले BDF ला काय आहे YWU, तसंच ACE ला काय असणार, तर इथे आपण बघा ABCD लिहून घेऊयात। हे तुम्हाला एक्झामला गेल्यावर तुम्हाला रफ पेपर मिळेल, त्या रफ पेपरमध्ये अशी तुम्हाला काय करायची अक्षर मालिका काढायची आहे, ड्रॉ करायची आहे। ठीक आहे, चला आता बी बघा, बी आणि वाय दिसतंय, तसं डी आणि डब्ल्यू दिसतंय, एफ अँड यू दिसतंय, तसं सेम एच्या इथे काय आहे अपोजिट झेड आहे समोर, सीच्या समोर आहे एक्स, ईच्या समोर काय आहे व्ही आहे, तर ZXV ऑप्शन नंबर बी मध्ये आहे। सो ऑप्शन नंबर बी काय येईल आपला करेक्ट आन्सर येणार आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। आता काय सांगितले बघा, सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला 101% विचारला जातो। म्हणजे काय सांगितलंय, 6 मुले गोल मेजाभोवती बसलेत, अनुजा, तनुजा, ऋतुजा यांच्यामध्ये, वाणिता, ललिता आणि सुनीता यांच्यामध्ये, तनुजा ही सुनीताच्या शेजारी तर ललिता कोणाच्या मध्ये, म्हणजे 6 गर्ल्स आर सिटिंग अराउंड अ राउंड टेबल, अनुजा इज सिटिंग बिटवीन तनुजा अँड ऋतुजा, वनिता इज सिटिंग बिटवीन ललिता अँड सुनीता, तनुजा इज सिटिंग नेक्स्ट टू सुनीता, सो बिटवीन whom इज ललिता सिटिंग। ओके, असा क्वेश्चन आहे। तर 6% तुम्हाला दिलेले आहेत, तर इथे काय करूया आपण 6% देऊयात। ओके, 6% म्हणजे 1 2 3 4 5 6, ओके, हे 6% आपण दिले। आता ह्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितलंय बघा, अनुजा, ही जी अनुजा मुलगी आहे ना, ही अनुजा काय आहे तनुजा ऋतुजा यांच्यामध्ये, अनुजा तनुजा अँड ऋतुजा यांच्या काय आहे मध्ये बसलेली आहे। ओके, नेक्स्ट काय आहे, वाणिता ही ललिता आणि सुनीता यांच्यामध्ये। आता तनुजा ही सुनीताच्या शेजारी,
तनुजा कोणाच्या? सुनीताच्या शेजारी आहे. ओके, तो सुनीता मी इथे घेतली. त्यानंतर काय विचारले तुम्हाला की बघा वानिता ही ललिता आणि सुनीता. आता सुनीता इथे मग जी वानिता आहे ना, ही वानिता ललिता आणि सुनीता, इथे ललिता आहे, ललिता आणि सुनीताच्या मध्ये ही माझी डायग्राम झाली. आता मला काय विचारलेलं आहे की ललिता कोणाच्या मध्ये बसली आहे. ठीक आहे, ललिता ही कोणाच्या मध्ये बसलेली आहे? वनिता आणि ऋतुजाच्या. सो वानिता आणि ऋतुजा ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर ए तुमचं काय करेक्ट येईल. अशाच लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला विचारले जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न. आता घराला मुलाचे पहिले शाळा का मानले जाते? मीन्स वाय इज इन होम कन्सिडर्ड अ चाइल्ड फर्स्ट स्कूल. फर्स्ट ऑप्शन आहे मुलाला शाळेत पाठवण्याचा त्रास वाचतो, शाळा घरूनही चालवता येते, पालकांचा शैक्षणिक खर्च वाचतो, आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते. आता तुम्ही बघणार इथे तर फर्स्ट जो ऑप्शन आहे म्हणजे आपण म्हणतो ना की मुलाला पहिले शाळा. आता आपण काय म्हणतो, आपण जेव्हा स्कूलमध्ये जातो ठीक आहे तेव्हा आपण काय म्हणतो, शाळेमध्ये आपल्या शाळेच्या टीचर्स पण काय बोलायचे की तुमची घर ही तुमची पहिली शाळा आहे. ठीक आहे, आपण कधी कुठे घर कचरा केला शाळेमध्ये तर टीचर लोक काय एक्झाम्पल द्यायचे, उदाहरण काय द्यायचे की तुम्ही तुमच्या घरामध्ये पण असं कचरा करतात का, बोलतात ना. म्हणजे आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो तसंच आपण शाळा पण स्वच्छ ठेवायला पाहिजे असं आपल्याला अगोदर म्हणायचे. पण काय त्याचा अर्थ इथे लागतोय की बघा मुलाची पहिली शाळा. आता आपण लहानपणापासून आपण चालतो, बोलतो आणि जे काही आपले आई वडील आपल्याला शिकवतात, चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात, अनेक गोष्टी आहेत ते आपल्याला शिकवतात. म्हणजे आपण शिकतो ती गोष्ट, म्हणजे सुरुवात आपल्या घरापासून आपल्या आई वडिलांपासून होतो. आता आपण म्हणतो गुरुपौर्णिमा असू दे किंवा शिक्षक दिन असू दे, आपण काय म्हणतो पहिले गुरु कोण असतात, आपले आई वडील असतात आणि मग शिक्षक आपले आई वडील गुरु असतात, बरोबर ना. तसंच इथे काय बघा आता मुलाला शाळेत पाठवण्याचा त्रास वाचतो. आता मुलाला शाळेत पाठवण्याचा त्रास, ह्याला त्रास आहे का, म्हणजे आपण म्हणतो की बघा काही जण काय म्हणतील की जाऊ दे मुलं घरामध्ये खूप त्रास देतात म्हणून आम्ही त्यांना शाळेत पाठवतो. म्हणजे त्यांचं इंटेन्शन शिकण्याचा काही इंटेन्शन नाही आहे का, असं थोडी आहे, ते शिकायला शाळेमध्ये पाठवतात. त्यामुळे फर्स्ट जो आहे तो काय आहे, रॉंग. त्यानंतर आहे शाळा घरूनही चालवता येते. मला सांगा शाळा घरून चालवता येते का? आपण किती म्हणलं तरी पूर्ण शाळा ही घरून चालवता येईल का आपल्याला? नाही. ओके, पालकांचा शैक्षणिक खर्च वाचतो ह्याच्यातला पण भाग नाहीये. आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते, हे बरोबर आहे. पहिली गुरु ही आई असते, बरोबर. चला पुढचा प्रश्न आहे. एका स्त्रीकडे बोट दाखवत रमेश म्हणतो ती माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाच्या मुलगी आहे. तर ती स्त्री रमेशची कोण? Pointing to a woman, Ramesh says she is the daughter of my father's only son. Who is that woman Ramesh belongs to? आता असा प्रश्न आहे. ऑप्शन मध्ये काय दिले? बहीण, चुलत बहीण, भाची की आत्या असे ऑप्शन दिलेत. तर आपण इथे बघूयात. आता इथे काय आहे, एका स्त्रीकडे, ठीक आहे, म्हणजे ही जी स्त्री आहे एका स्त्रीकडे बोट दाखवत रमेश काय म्हणतो, बोट दाखवत रमेश, हा जो रमेश आहे हा रमेश काय म्हणतो बघा की ही जी स्त्री आहे ना माझ्या काय वडिलांच्या, माझ्या वडिलांच्या पण वडिलांच्या काय आहे एकमेव मुलाच्या, म्हणजे एकमेव काय झाले मुला, ठीक आहे, एकमेव मुलाच्या मुलगी आहे. ठीक आहे, म्हणजे काय झालंय, स्त्रीकडे बोट दाखवत रमेश काय म्हणतो, ही जी स्त्री आहे ही माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाच्या काय आहे, एकमेव मुलाची काय आहे, ह्या एकमेव मुलाची काय आहे, मुलगी आहे. म्हणजे दोघं भावंड असतील. मग मला सांगा ती स्त्री रमेशची कोण? ही स्त्री रमेशची कोण असेल बघा, आपल्या वडिलांची बहीण आपली कोण असते, आत्या असते. त्यामुळे ऑप्शन नंबर डी बरोबर. आता पुन्हा मी हा क्वेश्चन सांगते तुम्हाला. एका स्त्रीकडे बोट दाखवत रमेश म्हणतो, ह्या स्त्रीकडे बोट दाखवत हा रमेश म्हणतो ही जी स्त्री आहे ही माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाची काय, एकमेव मुलाच्या काय आहे, मुलगी आहे, बरोबर. आता बरेच जण अजून कशी डायग्राम काढतात ती पण सांगते. आता बघा एक स्त्री आहे, बोट दाखवत रमेश काय म्हणतो, हा रमेश काय म्हणतो, ही स्त्री आहे ना ही माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाच्या मुलगी आहे. याची कोण आहे, मुलगी आहे. याची कोण आहे, मुलगी आहे. म्हणजे याची काय मुलगी, म्हणजे त्याची मुलगी इथे आली. ठीक आहे, म्हणजे दोघं भावंड. मग काय ती स्त्री, म्हणजे ही स्त्री या रमेशची कोण असेल, इथे बहीण असेल, बहीण. आणि आता ह्याच्यामध्ये खूप कन्फ्यूज होते. पण क्वेश्चन जसं आपल्याला बघितलं त्या क्वेश्चनच्या थ्रू आपण जावेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चनच्या थ्रू आपण गेलो, म्हणजे एका स्त्री, म्हणजे ही स्त्री पकडली मी, ठीक आहे, ही स्त्री, स्त्रीकडे बोट दाखवत हा रमेश काय म्हणाला, ही स्त्री माझ्या वडिलांच्या, ओके, माझ्या वडिलांच्या
वडिलांच्या या एकमेव मुलाची काय आहे मुलगी, म्हणजे बहिणीचं नातं बरोबर लागतंय. कोणाचं? बहिणीचं नातं बरोबर लागतंय. समजलं कसं बघायचं? कसं बघायचं समजलं? फक्त लक्ष द्या त्या शब्दाकडे, त्या वाक्याकडे. ते काय म्हणतोय की माझ्या म्हणजे मी रमेश माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाची मुलगी, म्हणजे ती माझी बहीण झाली. लक्ष द्या. पुढे जाऊयात आता. अमन आपल्या घरापासून 5 किमी उत्तर दिशेला चालतो. नंतर तो उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालतो. पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर. शेवटी डावीकडे वळून 3 किलोमीटर चालतो. आता तो आपल्या घरापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? Aman walked 5 kilometers north from his house. Then he turned right and walked 4 kilometers. Again he turned right and walked 5 kilometers. Finally he turned left and walked 3 kilometers. Now how far is he from his house and which direction? Okay, direction पण विचारली गेली. पहिलं तर काय करा, अमन घरापासून उत्तर दिशेला म्हणजे नॉर्थला किती जातोय? 5 किलोमीटर. ठीक आहे, नॉर्थला किती? 5. चला, नॉर्थला मी गेली किती? नॉर्थला मी गेली 5 किलोमीटर. नेक्स्ट तो काय आहे? राईट साईडला जातो आणि 4 किलोमीटर. ठीक आहे, देन ही टर्न राईट अँड 4 किलोमीटर. टर्न राईट अँड 4 किलोमीटर. देन पुन्हा उजवीकडे, पुन्हा टर्न राईट अँड 5 किलोमीटर. ओके, पुन्हा टर्न राईट अँड 5 किलोमीटर. देन इथे नेक्स्ट काय आहे? शेवटी डावीकडे म्हणजे फायनली ही टर्न लेफ्ट टर्न घेतला आणि किती? 3 किलोमीटर. ओके, 3 किलोमीटर. देन तुम्हाला काय सांगितलं? हाऊ फार म्हणजे सुरुवातीपासून. ठीक आहे, त्याच्या घरापासून म्हणजे इथून एवढं अंतर. बघा, हे एवढं 4 आहे म्हणजे हे पण एवढं 4 आणि हे 3 म्हणजे 4 and 3 किती होतील? 8 किलोमीटर. 5 6 ठीक आहे, सॉरी 7 किलोमीटर. आणि ही डायरेक्शन कोणती आहे? ईस्ट आहे. ठीक आहे, सो पूर्व. आता ह्याचीच मी एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक पण सांगितली होती, म्हणजेच कोणती? उ पू द प. उ पू द प. ठीक आहे, म्हणजे काय? नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. म्हणजे कसं घ्यायचं इथे की ज्यावेळी काय सांगितलं, आता अमन आपल्या घरापासून 5 किलोमीटर उत्तरेला, 5 नॉर्थला दिलं मी, उजवीकडे 4 म्हणजे राईटला 4, पुन्हा राईटला 5 आणि लेफ्टला 3 म्हणजे इथे. ठीक आहे, मग काय करतो? सेम कट. 4 and 3 7. ठीक आहे, 7 पूर्व. असं पण तुम्ही उत्तराचं काढू शकता. पुढचा प्रश्न बघूयात आता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय दिलंय. खाली एक विधान, 2 गृहीतक दिलेत. कोणतं गृहीतक खरं आहे ते बघा. पहिलं दिलंय स्टेटमेंट म्हणजे विधान, चित्रपट लोकांच्या मनोरंजनासाठी अत्यावश्यक झालेला आहे. आणि स्टेटमेंट बघा, मूवीज हॅव बिकम एसेन्शियल फॉर पीपल्स एंटरटेनमेंट. ओके, आणि तुम्हाला गृहीतक काय दिलं? चित्रपट हेच एक मनोरंजनाचं साधन आहे आणि लोकांना चित्रपट आवडतात. मला सांगा, चित्रपट हे एकच मनोरंजनाचं साधन आहे का? बरं, आपण काय आता आपण ह्या जनरेशनमध्ये आपल्याला काय की नवीन मूवी आला की आपण थिएटरमध्ये आपल्याला बघायला खूप आवडतं. ठीक आहे, तर आपण थिएटरमध्ये जाणं आणि आपल्या तिथे गेल्यावर ऑब्व्हियसली आपल्याला मूवी आवडतं. काहींना दुसरं पण चित्रपट सोडून दुसरं पण, काहींना नाटक आवडतात. ठीक आहे, काहींना गोष्टी आवडतात, तर काहींना खेळ आवडतात, तर काहींना मॅचेस आवडतात. ठीक आहे, म्हणजे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यांना ते आवडतात. पण आता मोबाईल आले त्यामुळे सगळ्यांना पिक्चरच आवडतात, पण त्यांची गोष्ट झाली. पण फक्त चित्रपट हेच एकमेव आपण नाही म्हणू शकत, कारण की किती गोष्टी आहेत मनोरंजनासाठी, त्यामुळे हे रॉंग आहे. आता काय आहे? लोकांना चित्रपट आवडतात हे बरोबर आहे, कारण की लोकांना चित्रपट आवडतात ही गोष्ट बरोबर आहे. म्हणजे काय? बी गेल. ठीक आहे, बी म्हणजे बी कुठे आहे? ऑप्शन नंबर ए मध्ये करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. दुपारी 3 वाजता घड्याळातील तास काटा म्हणजे यांच्यातील कोण? म्हणजे आता अँगल विचारलं. अँगलचा एकच फॉर्म्युला काय? अँगल बरोबर 11/2 मिनिट मायनस 30 तास. ओके, सो किती? 3 वाजलेत बरोबर. ह्याच्यामध्ये 11/2 तसंच घेतले. मिनिट किती येतील माझे? हे 0 ठीक आहे. नाव 30 मल्टिप्लाय h म्हणजे r किती येतील माझे? 3. ओके, आता कोणत्याही संख्येला 0 ने गुणला तर 0च येईल. मग 30 मल्टिप्लाय केला 3 म्हणजे किती आहे? 90. आता बघा, उत्तर कधीच मायनस मध्ये येत नाही. ठीक आहे, 90. आता जेव्हा आपलं उत्तर 180 पेक्षा मोठं होतं तेव्हा आपण 360 मधून फक्त मायनस करत असतो. आता सांकेतिक भाषा, कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन विचारले. तर दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज गिवन इन आर्टिफिशियल लँग्वेज. ॲपल स्वीट फ्रूट्स म्हणजे KALISO. तसंच आपल्याला काय सांगितलं इथे? फ्रूट इज रेडसाठी SOMITI अँड ॲपल इज टेस्टी मीन्स KAMINU. व्हॉट इज द कोड फॉर दी वर्ड मतलब इजसाठी काय दिले असं त्यांनी विचारले. तर बघूयात आधी इकडचं सेम काय आहे. आता इथे बघूया, तुम्ही बघा ॲपल. आता ॲपल इकडे आहे म्हणजे या दोघांमध्ये सेम काय आहे? KA आहे. ठीक आहे, सो ॲपलला काय येणार? ॲपलला KA येणार. ओके, नाव नेक्स्ट काय आहे ते? आता काय घेऊ पण बघा, फ्रूट इथे आहे. आता या दोघांमध्ये सेम काय आहे?
ठीक आहे. सो फ्रूटला काय येईल? सो नेक्स्ट आता काय घ्यायचं आपण? आता इज इकडे आहे, इज अँड इज ह्या दोघांमध्ये एम आय सेम आहे. सो इजला काय घेतलं मी? एम आय घेतलं. नेक्स्ट आता इथे काय स्वीट बाकी आहे, स्वीटला काय येईल? एल आय. स्वीटला काय येईल? एल आय. रेडला काय राहिलंय? टी ए. सो रेडला काय येणार? टी ए. टेस्टीला काय येणार? एन यू. बट मला ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय तो बघा ना, इज. इजला काय विचारतं? एम आय. कुठे दिसतंय तुम्हाला? नाही. सो नो, ऑप्शन नंबर डी येईल. ठीक आहे. पुढे बघूयात आता. चला आता ए अँड बी मीन्स ए बीचे वडील, ए स्टार बी म्हणजे ए बीचे भाऊ, ए डॉलर बी म्हणजे ए बीचे आई. तर तुम्हाला ह्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? आता तुम्हाला मी नातं साखळी सांगितलेली आहे कशी ड्रॉ करायची. ठीक आहे, बरोबर. तर ही नातं साखळी आपण ड्रॉ करूया. पहिलं म्हणजे बघा के डॉलर टी. डॉलर मीन्स काय आहे इथे? ए बीची आई. सो के टीची आई असेल, ही के कोणाची? ह्या टीची काय आहे? आई. के टीची आई. नेक्स्ट टी ॲट द रेट अँड एम. अँड मीन्स काय आहे? ए बीचे वडील. सो टी एमचे वडील आहे. टी ह्या एमचे, टी ह्या एमचे काय आहेत? वडील. एमचा जेंडर आपल्याला माहीत नाही. ऑप्शनमध्ये बघूयात आता डायरेक्ट काय आहे. के हे एमची आई आहे. चला के या एमची आई आहे का? नाही, ती आजी आहे, त्यामुळे नाही येणार. ठीक आहे, कारण की ती कोण आहे? ग्रँड मदर म्हणजे काय? आजी आहे. नेक्स्ट एम हे टीचे वडील आहेत. आता एम ह्या टीचे वडील आहेत का? नाही, उलट एम त्यांचा मुलगा किंवा मुलगी आहे, त्यामुळे फादर नाही येणार. टी हे केचे मूल आहे. टी ह्या केचे मूल आहे, बरोबर. टी ह्या केची मुलगा आहे म्हणजे मुलं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. आणि एम हे टीचा भाऊ, तर एम हे टीचा भाऊ नाही किंवा मुलगी किंवा मुलगा असेल, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 काय येईल आपलं? करेक्ट वन आन्सर येणार आहे. ठीक आहे. आणि हे रिझल्ट तुम्ही पाहू शकता. आपलं ग्लोबल ऑनलाईनमधले स्टुडंट आहे जे की सिलेक्टेड झालेले आहेत. ठीक आहे. आणि आपल्या थेरी बुक आहेत आपल्या ग्लोबल ऑनलाईनचे. तर महाराष्ट्र लॉ CET म्हणजे ह्याच्यामध्ये संपूर्ण आपला अभ्यासक्रम दिलेला आहे आणि मागील वर्षाच्या 6 प्रश्नपत्रिका पण दिलेल्या आहेत तुम्हाला. हेच बुक तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर फक्त क्वेश्चन बँकचं सुद्धा एक आहे बुक, त्याच्यामध्ये 25 प्रॅक्टिस पेपर्स असतील विथ आन्सर्स. ठीक आहे. आणि अकॉर्डिंग टू न्यू पॅटर्ननुसार सगळे असेल 2600 प्लस क्वेश्चन सेट असतील. हे सुद्धा बुक तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये अवेलेबल. आणि हे जे बुक आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या बुक स्टोअरला सुद्धा अवेलेबल आहेत. आणि ऑनलाईन जर तुम्ही बघितलं तर ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला बुक. आणि ह्या व्हिडिओचा तुम्हाला पूर्ण फायदा झाला तर नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. थँक्यू सो मच.